नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. न भूतो तो भविष्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी सध्या माढा वैराग रोडवर असणाऱ्या सीना नदीवर उभा आहे. तर सीना नदीवर आपण बघू शकतो की या सीना नदीच्या पुलावर किती पाणी आहे. साधारणतः 7 ते 8 फूट पाणी पुलावर नाही. इतकी गंभीर परिस्थिती याच्या आधी कधीही झाली नव्हती. मी काही लोकांशी बोललो या ठिकाणी. तर जाणकार जे लोक आहेत, जे 70-80 वर्षाचे लोक आहेत, तर त्यांच्या म्हणण्यातून असं आलेलं गेल्या 50-60 वर्षात अशी परिस्थिती कधीही उद्भवलेली नव्हती. अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मी सध्या आता ज्या ठिकाणी उभा आहे हा माढा वैराग रोड आहे. आणि माढा वैराग रोडवर पाठीमागं उंदरगाव, माढा, कुर्डवाडी अशी गावं आहेत. आणि माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर उजव्या बाजूला वाकाव, नखेड, मोहोळ, मलिकपेठ अशी गाव आहेत. आणि माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर दारपळ, निमगाव, तांदळवाडी अशा प्रकारची गाव आहेत. ह्या नदीकाठचा सगळा परिसर आपण बघितलं तर पाण्याखाली गेलेला आहे. हजारो हेक्टर असणारी जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, काही प्रशासनातील लोक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकी परिस्थिती काय आहे, याच्या आधी अशी परिस्थिती कधी उद्भवलेली होती का, आणि नेमकं नुकसान काय झालेलं आहे. तर तुम्ही मला सांगा की नेमकी परिस्थिती काय आहे आणि ही पाणी कधीपासून वाढायला सुरुवात झालेली आहे. या वर्षी 2025 साल या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अतिशय निष्फळ आणि दुःखदायी म्हणलं तरी ते ठरणार आहे. कारण मे महिन्यापासून अतिवृष्टी या ठिकाणी सीना नदीवरती होत आहे. मे महिना संपला, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत आतापर्यंत गेल्या आठवड्याखाली आम्हाला सर्व जी आमची थोर मंडळी आहेत, वयोवृद्ध मंडळी ते म्हणतात की आतापर्यंत एवढं पाणी कधी झालं नव्हतं. आणि आम्हाला सुद्धा वाटतं की बाबा की जेणेकरून आमच्या नदीची कॅपॅसिटी किती आहे की 60,000 लई झालं. 60,000 क्युसेक्सची आमच्या नदीची पातळी पुलावर लगेच पाणी येतंय. परंतु 2 आणि 2.5 लाखानं पाणी सध्या चालू आहे. अजून पाठीमागचा फ्लो अजून आलेला नाही. तो जर आल्यानंतर आमच्या गावांची पूर्ण, माझ्या केवडगावची एकटे नाही तर संपूर्ण नदीकाठ जो आहे, सीना नदी जिथनं येते तिथून जे थांबते खालीपर्यंत, तोपर्यंत अतिशय बिकट परिस्थिती. जर तुम्हाला त्या भांड्यामध्ये पाणी 1 लिटर बसायचं, त्यात जर तुम्ही 10 लिटर बसू शकाल का, अशी परिस्थिती या ठिकाणी आमच्या सीना नदीची आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालंय की 25 वर्ष शेतकरी पाठीमागे गेलेला आहे, असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. त्यामुळे सर्व प्रशासनाने सर्व दौरे वगैरे करतायत, सर्व नेते मंडळी ठीक आहे. सर्व नेते मंडळींना एकच विनंती, ताबडतोब मदत या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावी, ही या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. बरोबर. मी आता जिथं उभा आहे ते केवळगाव आहे. केवळगावला जो माढा वैराग रोडवर पूल आहे त्या ब्रिजवर साधारणतः 7 ते 8 फूट पाणी आहे. तर गावची काय नेमकी परिस्थिती आहे? गावामध्ये पाणी कुठे शिरलेलं आहे? गावामध्ये संपूर्ण येडा पाण्याने टाकलेला आहे. आणखी मागचा फ्लो रोजोरामध्ये आलेला आहे. 7 ते 8 2 तासामध्ये माझ्या हिशोबानं बऱ्याच घरामध्ये पाणी शिरणार आहे. आणि ही जे पाण्याचा फ्लो आहे तो आम्हाला सुद्धा भूतून भविष्य आहे. त्यामुळं सर्व ग्रामस्थ ही पूल आहे का काय आम्हाला ओळखूच येत नाही. का तर इतकी परिस्थिती बिकट झाली की ही रस्ता नाही तर सर्व संपूर्ण काही समुद्रासारखंच आम्हाला दिसत आहे. आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच एवढं या ठिकाणी बघायला भेटत आहे, असं माझं मत आहे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत. शेतीचं नेमकं किती नुकसान झालेलं आहे, काय परिस्थिती आहे जर सांगा. शेतीचं अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. कारण ऊसाचे क्षेत्र पूर्ण नष्ट झाले, केळीच्या बागा पूर्ण नष्ट झाल्या आणि द्राक्ष बागा सुद्धा पूर्ण या पाण्याखाली झोपल्या. त्या पहिलं पाऊस पडत होता पण एवढं आमचं नुकसान होत नव्हतं. परंतु आम्हाला कोलेगाव धरणापासून खूप धोका निर्माण झालेला आहे. कारण कोलेगावचं पाणी आम्हाला उन्हाळ्यामध्ये एकही पाणी मिळत नाही, परंतु ह्या पावसाच्या पाण्यामध्ये आम्हाला त्यांचं नुकसान होतंय. तरी प्रशासनाने याच्यावर सुद्धा लक्ष द्यावं की कोलेगावचं पाणी आम्हाला उन्हाळ्यात वापरायला मिळत नाही आणि पावसाळ्यात आमचं नुकसान करण्यासाठी कोलेगावचं पाणी कशासाठी सोडता, याच्यासाठी आम्ही गावकरी पूर्ण तीव्र आंदोलन करणार आहोत पुढच्या काळामध्ये. तर शासनाने याच्यावर सुद्धा विचार करावा आणि आम्हाला कोलेगावचं पाणी बी सोडावं, तरच आम्ही पावसाळ्यात पाणी सोडून आता आत्मदानाचा विचार या नदीमध्येच आम्ही देणार आहे. अशी परिस्थिती सर्व शेतकऱ्यावरती अवलंबून निर्माण झालेली आहे. माझ्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत. मला काय परिस्थिती आहे, याच्या आधी असं कधी परिस्थिती झाली होती का? नाही, कधीच झाली नाही अशी परिस्थिती. फार वाईट बिकट आहे. काय नुकसान काय झालंय बरं? ऊसाचं शेतकऱ्यांचं सोयाबीनाचं आपलं तुरी फिरी नुकसान, तुरी. प्रशासनाकडे काय मागणी? आता मागणी तर मागावं लागणार ना. तर आणखी काही लोक आपल्या सोबत आहेत. तर काय परिस्थिती आहे सध्या गावची? आताच आपल्या समोरच्या नानांनी विषय मांडला की बाबा यापूर्वी कधी असा पूर आला नव्हता. माझी लोकप्रतिनिधींना प्रशासनानं एकच विनंती आहे की कोणताही पंचनामा न करता
सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, कारण इथं वाड्या वस्त्यावर सुद्धा जाता येत नाही. सगळ्या वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते पॅक आहेत. माझी या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे. आणि आता जे आमच्या राजभवन विषय मांडला की कोळेगाव धरण जे आहे ते शिंगा नदीवर आहे, तर त्या धरणाचं उन्हाळ्यात पाणी दिलं जात नाही, परंतु पावसाळ्यात ते ह्या शिंगा नदीत अतिरिक्त पाणी सोडलं जातंय. त्यामुळे दुसरा विषय आहे की कोणताही पंचनामा न करता शासनानं सरसकट मदत जाहीर करावी, एवढीच विनंती. आताच आपण बघितलं की हे माझ्यासोबत शेतकरी आहेत, किती मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता जिथं मी उभा आहे ना, हा परिसर उजव्या साईडला जर तुम्ही बघितलं, तिकडे जरा कॅमेरा दाखवतो, हे असे गोल साईडने सर्कल करून गावाच्या कडेला पूर्णतः पाणी गेलेलं आहे, आपण बघू शकतो. 5 किलोमीटर मध्ये पूर्ण पाणी पसरलेलं आहे सगळं. तर ही परिस्थिती फक्त केवळगावचीच नाही, मागं इकडं दारफळ, निमगाव, तांदळवाडी आणि इकडं वाकाव, मोहोळपर्यंत अगदी हा पाण्याचा फ्लो गेलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता मी प्रशासनाची सुद्धा संपर्क केला. प्रशासनाने आता लेटेस्ट मला अपडेट दिलेला आहे. प्रशासनाने मला दिलेल्या अपडेट अशी माहिती येते की सीना कोळेगावचं जे धरण आहे त्या धरणातून 51,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सीना नदीमध्ये सुरू आहे. दुसरी गोष्ट, खासापुरी जे धरण आहे त्याच्यामधून साधारणतः 40,000च्या आसपासचा विसर्ग चालू आहे. आणि तिसरे एक जे धरण आहे चांदणी धरण, तर चांदणी धरणाचा सुद्धा विसर्ग 40,000 आहे. साधारणतः 1,30,000च्या आसपासचा विसर्ग प्रॉपर बार्शी, कुर्डवाडी या मार्गे जो येणारा विसर्ग आहे तो 1,30,000 क्युसेक्स नाही. म्हणजे हे जे सीना नदीतलं पाणी सध्या वाहते ते 1,30,000 क्युसेक्सचा विसर्ग आहे. पाऊस तुम्ही बघताय, पाऊस चालूच आहे. आता थोडा फार प्रमाणात पावसाचा जो येत होता तो थोडा कमी झालेला आहे, परंतु थोड्या एक अर्धा तासापूर्वी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस झालाय. तर तुम्ही बघू शकता अत्यंत भयानक अशा प्रकारचं विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त हे चित्र सोलापूर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचं चित्र आहे. प्रशासनाला आमची सुद्धा विनंती आहे की तात्काळ शेतकऱ्यांना, अडचणीत असणाऱ्या नागरिकांना तुम्ही सहकार्य करावं आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढावं अशी एक नम्र विनंती मी या ठिकाणी करत आहे. सध्या आता आपण केवळ गावामध्ये आहे. सध्या आपण माडा वैराग रोडवरती उभा आहे. पाठीमागे शिना नदीचं पात्र आहे आणि पुलावरून 10 ते 15 फुटानं वरून पाणी वाहतंय. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की उंदरगाव पासून नदीपात्र जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर पर्यंत नदीपात्र पसरलेलं आहे. एवढा प्रचंड पाण्याचा प्रवाह आहे आणि एक तासाच्या आसपास आमच्या अंदाजानं भरनाथ मंदिराच्या पायरीला सुद्धा पाणी लागेल आणि केवळ आणि उंदरगावला पूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडलेला आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की लाईट नाही. लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांचा, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. आणि आता पूर्ण गोरगरिबांची सामान जे आहे ते आम्ही बाहेर सप्लाय करीत आहे. गोरगरिबांचे फार संकट मोठं आलेलं आहे. त्याच्यावर वाहनात गोरगरिबांची जे वस्तू आहे त्यांनी वाहन रोडवर लावून त्यांनी आम्ही काढायच्या नादात त्याची तरुण मंडळी जी आहे ती समजा सहकार्य करीत आहे. शासनानं मी आता सध्या माडा वैराग रोडवरती उभा आहे. इथून जे दिसतंय तुम्हाला सर्व सीना नदीचं फुल पात्र पण वाहत आहे आणि केवळगावच्या आसपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावर कुठच्याही वाडी वस्तीशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे त्या लोकांशी संपर्क होण्यासाठी आपल्याला तुरंत लाईटची गरज आहे. जर लाईट नाही आली तर कुणाशी संपर्क होऊ शकणार नाही आणि त्यामुळे गावातल्या लोकांचा संपर्क न झाल्यामुळे गावातली लोकांची परिस्थिती धोकादायक होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ याची सोय करावी किंवा सहकार्य करून सगळ्यांना गावाच्या बाहेर काढण्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध करून द्यावं लागतंय. कारण तेवढं पाणी गावाच्या चारी बाजूला वेढा टाकलेला आहे. त्या चारी बाजूला वेढा टाकल्यामुळे गावामध्ये कधीही पाणी येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची अंमलबजावणी करून सगळ्या गावकऱ्यांना याची सोय करून द्यावी, तर त्याचा कुठेतरी फायदा होईल. नाहीतर गावकऱ्यांना पूर्ण पाण्याच्या वेळामध्ये सामील होऊन गाव पुऱ्या पाण्यामध्ये जावं गाव. त्याचं पूर्ण गाव नामोनिशान होण्यासाठी काही वेळ लागणार नाही, कारण गावात पाणी शिरल्यानंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.